नमस्कार. डेटा म्हणजे फक्त आकडे नाहीत. लोकांच्या गरजा आणि नेत्यांची कर्तव्य यांच्यातलं अंतर कमी करण्याची ताकद डेटामध्ये असते. आज आपण अशाच एका मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत. एक असा मतदारसंघ जिथे डेटा फक्त निवडणूक जिंकण्यासाठी नाही, तर लोकांचं आयुष्य बदलण्यासाठी एक एक ब्लूप्रिंट ठरू शकतो. चला तर मग गंगाखेडची ही गोष्ट समजून घेऊया. तर गंगाखेड परभणी जिल्ह्यातला हा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 97 हा पूर्णपणे ग्रामीण भाग आहे आणि हो, अनुसूचित जातीसाठी राखीव. इथलं राजकारण आणि समाजकारण सगळं काही मातीशी जोडलेलं आहे. म्हणजे असं म्हणूया की इथे निर्णय हवेत नाही, तर ते शेताच्या बांधावर घेतले जातात. इथली सगळी अर्थव्यवस्था शेतीवर चालते. लोकांचं आयुष्य ते पूर्णपणे पावसाच्या लहरीपणावर आणि कापसाच्या भावावर अवलंबून आहे. आता बघा, पिढ्यानपिढ्या गेल्या, लोकसंख्या वाढली, पण लोकांचे मूळ प्रश्न ते काही बदलले नाहीत. पाण्याची, पिकाची आणि सन्मानाची लढाई ती तशीच सुरू आहे. मग लोकांच्या नेमक्या समस्या तरी काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीचं संकट, पीक विमा वेळेवर न मिळणं, कर्जबाजारीपणा. मग आहे पाण्याची टंचाई आणि सिंचनाचा अभाव, जे थेट रोजच्या जगण्यावर परिणाम करतं. आणि यासोबत बेरोजगारी, खराब रस्ते, विजेचा लपंडाव हे प्रश्न तर आहेतच. खरं तर या फक्त तक्रारी नाहीयेत, हे सन्मानाने जगण्यासाठी केलेले एक आवाहन आहे. बरं, ह्या झाल्या जमिनीवरच्या समस्या. आता जरा निवडणुकीच्या आकड्यांवर नजर टाकूया. हे आकडे आपल्याला गंगाखेडच्या राजकीय स्वभावाबद्दल, तिथल्या लोकांच्या कौलाबद्दल काय सांगतात ते पाहूया. डेटामधून 3 गोष्टी अगदी स्पष्टपणे समोर येतात. 1. इथले मतदार खूप जागरूक आहेत. मतदानाचा टक्का जवळपास नेहमीच 70% आसपास असतो. 2. पक्षापेक्षा व्यक्तीला म्हणजे उमेदवाराला जास्त महत्त्व दिलं जातं, त्यामुळे निष्ठा सतत बदलत राहते. आणि 3. जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, इथे जय पराजय अगदी केसाच्या फरकाने ठरतो. तुम्ही गेल्या काही निवडणुकांचा ट्रेंड बघा. 2004 मध्ये भाजप, 2009 मध्ये अपक्ष, 2014 मध्ये राष्ट्रवादी आणि त्यानंतर रासप. म्हणजे काय तर कोणताही एक पक्ष इथे आपली पकड मजबूत करू शकलेला नाही. यातून एकच दिसतं, प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष उमेदवार इथे खूप महत्त्वाचे आहेत आणि मतदार तो बदलासाठी कायम तयार असतो. आणि विजयाचा फरक किती कमी असतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 2014ची निवडणूक. निकाल फक्त 2289 मतांनी लागला होता. म्हणजे 0.9%, 1% पण नाही. ह्याचा सरळ अर्थ आहे, गंगाखेडमध्ये प्रत्येक मत, अगदी एक मत महत्वाचं आहे. तर मग प्रश्न पडतो की गंगाखेडच्या राजकारणात एवढी अस्थिरता का आहे? का इथला मतदार इतक्या सहजपणे बदलतो? चला, यामागची मूळ कारणं शोधूया. या अस्थिरतेमागे खरं तर 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण आहे इथला विभागलेला मतदार. इथे दलित, मराठा, ओबीसी आणि मुस्लिम समाज हे सगळे मोठ्या संख्येने आहेत. पण गंमत अशी आहे की कोणताही एक समाज इतका मोठा नाही की तो एक हाती निकाल फिरवू शकेल. दुसरं कारण आहे राष्ट्रीय पक्षांची कमकुवत संघटना. त्यांची पकड ग्रासरूट लेव्हलला म्हणजे अगदी स्थानिक पातळीवर खूपच ढिली आहे. आणि याच पोकळीचा फायदा स्थानिक नेते आणि अपक्ष उमेदवार उचलतात. आणि तिसरं आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इथे स्थानिक मुद्दे राष्ट्रीय मुद्द्यांवर नेहमीच भाई पडतात. याचं एक उदाहरण बघूया. 2014च्या निवडणुकीत काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला फक्त 2.22% मतं मिळाली. हे आकडे काय सांगतात? ते हेच सांगतात की राष्ट्रीय पक्षांची संघटना स्थानिक पातळीवर किती कमकुवत आहे आणि लोकांच्या खऱ्या प्रश्नांपर्यंत ते पोहोचू शकलेले नाहीयेत. आता हे सगळं विश्लेषण करताना एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे संवैधानिक मूल्य. लोकांपर्यंत पोचताना आपलं सार्वजनिक भाषण हे माहितीपूर्ण तर असावंच, पण तेवढंच जबाबदारीने केलेलं असावं. आणि हो, भारताच्या डेटा कायद्यानुसार कोणत्याही नागरिकाची वैयक्तिक माहिती वापरताना त्यांची प्रायव्हसी, त्यांची संमती याला सर्वोच्च प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. म्हणजे गंगाखेडमध्ये मतदारांसाठी काय महत्त्वाचं आहे हे एका वाक्यात सांगता येईल? राज्याच्या किंवा देशाच्या पातळीवरचा राजकीय गोंधळ तो अनेकदा त्यांच्या शेतातल्या कालव्यात पाणी कधी येणार या मागणीसमोर पूर्णपणे विरून जातो. त्यांचे रोजचे जगण्याचे प्रश्नच निवडणुकीचा निकाल ठरवतात. तर आता ह्या सगळ्या विश्लेषणाचा उपयोग काय? यातून आपण एका ठोस आराखड्यापर्यंत पोहोचू शकतो. एक असा ब्लूप्रिंट जो फक्त निवडणूक जिंकण्यासाठी नाही, तर जिंकल्यानंतर लोकांना एक चांगलं उत्तरदायी प्रशासन देण्यासाठी आहे.
याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणूया, म्हणजे 4 दिशांना पाहणारी एक रणनीती. पहिली दिशा शेतकरी. त्यांचं लक्ष सिंचन, पीक विमा आणि कर्जमाफीवर आहे. दुसरी दिशा विकास, म्हणजे रस्ते, शाळा, दवाखाने यांसारख्या पायाभूत सुविधा. तिसरी दिशा सामाजिक ओळख. दलित, ओबीसी, मुस्लिम समाजाला एकत्र जोडणारं एक सर्वसमावेशक राजकारण. आणि चौथी दिशा तरुण आणि महिला. त्यांच्यासाठी नोकरी, प्रशिक्षण आणि बचत गटांना मदत. पण ही रणनीती लोकांपर्यंत पोहोचवणार कोण? तो संदेशवाहक, तो उमेदवार कसा असावा? इथे 2 प्रकारचे चेहरे प्रभावी ठरू शकतात. एकीकडे आहे एक दलित स्थानिक नेता, ज्याचा लोकांशी थेट संपर्क आहे, ज्याच्यावर समाजाचा विश्वास आहे. दुसरीकडे आहे एक तरुण टेक्नोक्रेट उमेदवार, जो आधुनिक उपाय आणि तरुणांच्या आकांक्षांबद्दल बोलू शकतो. दोन्ही पर्यायांची स्वतःची ताकद आहे. निवड ती त्या वेळेच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असते. ठीक आहे, तर रणनीती ठरली, उमेदवाराचा प्रकारही ठरला. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं प्रत्यक्षात जमिनीवर कसं उतरवायचं? यासाठी एक स्पष्ट वेळेचं बंधन असलेली योजना लागते. ह्याला आपण म्हणूया 90 दिवसांचं मिशन. याचे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा D90 ते D60 पायाभरणी. ह्यात उमेदवार निश्चित करणे, प्रत्येक बूथवर टीम तयार करणे आणि लोकांच्या समस्यांचा एक ऑडिट सुरू करणे. दुसरा टप्पा D60 ते D30 संपर्क, म्हणजे घरोघरी जाऊन प्रचार करणे आणि विरोधी पक्षाच्या प्रचाराला योग्य उत्तर देणे. आणि शेवटचा टप्पा D30 ते D0 सघनता, म्हणजे सामुदायिक कार्यक्रम, सोशल मीडियावर जोर आणि मतदानाच्या दिवशी लोकांना घराबाहेर काढण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे. या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, विश्वास संपादन करणे. सुशासन ही एक प्रक्रिया आहे, ज्यातून लोकांचा विश्वास मिळवला जातो. आणि हा विश्वास पोकळ आश्वासनांनी नाही, तर जबाबदारीने मिळतो. नेत्याचं सार्वजनिक भाषण हे प्रत्येक मतदाराच्या सन्मानाप्रती त्याची वचनबद्धता दाखवतं. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? नेतृत्वासाठी हे एक आवाहन आहे. आजच्या राजकारणातलं एक आधुनिक आव्हान समजून घ्या. सगळीकडे गोंधळ, म्हणजे नॉईज जास्त आहे, तथ्य कमी आहेत आणि लोकांमध्ये राग जास्त आहे. अशा वातावरणात विकासाचा, संयमाचा आवाज लोकांपर्यंत पोचवणं खूप कठीण होऊन बसतं. पण हे आव्हान स्वीकारायलाच हवं. आणि या आव्हानावर उपाय काय? फक्त एकच, लोकांशी एक खरा मानवी संबंध तयार करणे. निवडणूक जिंकण्याचा आणि त्यानंतर प्रभावीपणे राज्यकारभार करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. जेव्हा आपण लोकांच्या समस्या खऱ्या अर्थाने समजून घेतो, तेव्हा आपण राजकारणाच्या पलीकडे जातो. हा एक मोठा उद्देश आहे. जर तुम्हाला एक लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. आम्हाला संपर्क करा mgr@blueprintstrategies.ai या ईमेल आयडीवर किंवा 08042041602 या नंबरवर. कारण खरं काम निवडणूक जिंकल्यानंतरच सुरू होतं आणि त्यासाठी लागतो राजकारणापलीकडचा एक उद्देश.